कांदिवली पश्चिमेतील पोयसर चर्च जवळ अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। स्थानिक विक्रेता हिरव्या रंगाच्या पाण्याने पांढरे वाटाणे बुडवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी असलेल्या ड्रम मध्ये हे हिरवं पाणी आढळून आलं। सतर्क नागरिकांना प्रकार पाहून विक्रेत्याला जाब विचारला, त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देत आहेत। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर कांदिवली मधला हा प्रकार असल्याचा समोर आलेला आहे। खरं तर हा धक्कादायक प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की कांदिवली पश्चिमच्या पोयसर चर्च जवळ हा प्रकार स्थानिकांनीच उघडकीस आणलाय। स्थानिकांनी तो जो विक्रेता आहे त्याला जे वटाणे आहेत, पांढरे वटाणे, ते हिरव्या रंगाच्या पाण्यात बुडवत असल्याचा आरोप करण्यात आला आणि व्हिडिओमध्ये तसं दृश्य सुद्धा आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या याच्यात जे पाणी रंग मिळवण्यासाठी ज्या पाण्याचा वापर करण्यात आला ते सुद्धा शौचालयाचं पाणी वापरलं गेल्याचा असल्याचा आरोप सुद्धा स्थानिकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे खरं तर एकीकडे एफडीएची सगळ्या ठिकाणी कारवाई सुरू असताना मात्र पदपथ विक्रेते जे आहेत किंवा फेरीवाले जे आहेत त्यांच्याकडून असे प्रकार घडताना पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत नागरिकांनी सतर्क राहून विक्रेत्यांकडून अशा पद्धतीचे ज्या वस्तू आहेत त्या खरेदी केल्या पाहिजेत असं सुद्धा आव्हान जे आहे ते आता करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं। त्या ठिकाणी स्थानिक पोलीस हे घटनास्थळी पोहोचले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। तर पुढची चौकशी सध्या सुरू असल्याचं जी माहिती आहे ती आपल्याला मिळते, कारण की या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर या कधीपासून हा जो विक्रेता आहे तो अशा पद्धतीचा भेसळ करत होता या सगळ्या संदर्भातला तपास सुरू असल्याचं पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी।